ब्रेकनंतर एक मोठी बातमी समोर येतेय ती म्हणजे सुनावणीची बतावणी सुरू। उद्धव ठाकरे यांनी टीका केलेली आहे। प्रकरण विसरण्यापूर्वी कदाचित निकाल लागेल यावर आमचा आजही ठाम विश्वास आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर सुनावणीची बतावणी केवळ सुरू असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे, तशी टीका त्यांनी केलेली आहे। मात्र निकाल लागेल हा आमचा अजूनही विश्वास असल्याचंही उद्धव ठाकरे या दरम्यान म्हणाले। सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आली, पुन्हा एकदा नवीन तारीख देण्यात आली आणि त्यावरून उद्धव ठाकरे यांनी आता ही टीका केली असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून घेऊयात। निवृत्ती, आपण पाहतोय आता उद्धव ठाकरे यांनी ही टीका केली आहे। सुनावणी होत नाहीये, केवळ बतावणी सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे। नक्कीच अजल, आपण पाहतोय की निवडणूक उद्धव ठाकरेंच्या पक्षासंदर्भाची सुनावणी जी आहे ती सुनावणी आपल्याला सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता 2026 जानेवारीमध्ये नवीन तारीख जी आहे ती तारीख देण्यात आलेली आहे आणि यावरती उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। सुनावणीची बतावणी सुरू आहे, प्रकरण विसरण्यापूर्वी कदाचित निकाल लागेल यावर आजही आमचा ठाम विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे। याच्या अगोदर देखील आपण पाहत होतो की जी पक्षासंदर्भात आणि चिन्हासंदर्भात जी सुनावणी सुरू आहे या सुनावणीवरती लवकरात लवकर निर्णय लागावा अशी अपेक्षा जी आहे त्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व पदाधिकारी, नेते आणि स्वतः उद्धव ठाकरे व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत होते। परंतु निकाल न लागल्यामुळे वारंवार उद्धव ठाकरेंनी भाषणामध्ये, पत्रकार परिषदेमध्ये वारंवार टीका देखील केली होती। आजपासून अंतिम सुनावणीला जी आहे ती सुरुवात देखील झाली होती आणि ठाकरेच्या शिवसेनेतील अनेक नेत्यांचा विश्वास होता की लवकरात लवकर निकाल या संदर्भात लागेल, परंतु आज इथून पुढे देखील पुढची तारीख जी आहे ती तारीख देण्यात आलेली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जे आहे ते टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सुनावणीची बतावणी सुरू आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे आणि प्रकरण विसरण्यापूर्वी निकाल द्यावा आणि त्यावर निकाल द्यावा आणि यावर आजही आमचा ठाम विश्वास आहे, अशी देखील प्रतिक्रिया जी आहे ते उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेली आहे। आता आपण पाहू शकतो की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर निकाल लागेल अशी सर्वांना अपेक्षा होती, परंतु तारीख पुढे गेल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी टीका केलेली आहे। निश्चितच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी।